नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आर्टिकल. आर्टिकल हे आपल्याला इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यावर निश्चितच प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आर्टिकल हे आपल्याला शिक्षण घेत असताना बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आणि एक ग्रामरचा भाग म्हणून सुद्धा नेहमी परीक्षेत यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर निश्चित तुम्ही लक्षपूर्वक समजून घेऊया. आपण इथे आता शिकूया आर्टिकल. विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल म्हणजे उपपदे. आर्टिकल म्हणजे उपपदे. आर्टिकलचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो आहे इनडेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे डेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकल. आता विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनाइट आर्टिकलमध्ये जे उपपदे येतात ते आहे ए आणि ॲन. ए आणि ॲन. ए आणि ॲन हे इनडेफिनाइट आर्टिकल आहे. तर आणि डेफिनाइट आर्टिकलमध्ये द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकलचे दोन प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार इनडेफिनाइट आर्टिकल आणि दुसरा प्रकार डेफिनाइट आर्टिकल. आता इनडेफिनाइट आर्टिकलमध्ये कोणते आर्टिकल आहेत तर ए आणि ॲन. आणि डेफिनाइट आर्टिकलमध्ये फक्त द. म्हणजेच काय, आर्टिकल आपल्याला जे आहेत तर ते तीन आर्टिकल आहेत, ए, ॲन आणि द. तर आता आपण ए, ॲन आणि द हे आर्टिकल पाहिले. आता आपण त्याचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा ते समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझी टीचिंग आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकू यूज ऑफ आर्टिकल ए. म्हणजे एचा यूज ऑफ ए. ए या आर्टिकलचा उपयोग कुठे करतात. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, ए चा उपयोग करताना साधारणतः एकवचनी सामान्य नामापूर्वी कुठे करायचा, एकवचनी सामान्य नामापूर्वी. एकवचनी सामान्य नामापूर्वी ए चा उपयोग केला जातो. ए हे उपपद येते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, अ गर्ल, अ बुक. म्हणजेच काय तर एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी ए हे उपपद येते. अनेकातून कोणत्याही एका व्यक्तीविषयी सांगायचे झाल्यास या एकवचनी नामापूर्वी ए हे उपपद येते. आता आपण पाहू काही उदाहरणे ज्यातून आपल्याला यूज ऑफ ए आर्टिकल म्हणजे एचा उपयोग कसा करायचा ते आपल्याला लक्षात येईल. टेबल. टेबल हे काय आहे, सामान्य नाम आहे. तर त्याच्यापूर्वी आपलं काय लागेल ते ए, म्हणजेच ए टेबल. ए टेबल. अ बॉय, इथे काही ए. तर अशा प्रकारे आपल्याला यूज ऑफ ए आपण इथे समजून घेतलेला आहे. आता आपण पाहू यूज ऑफ ॲन. यूज ऑफ ॲन म्हणजेच ॲन या आर्टिकलचा उपयोग कसा करायचा ते आपण समजून घेऊया. यूज ऑफ ॲन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲन ह्या उपपदाचा उपयोग ए, ई, आय, ओ, यू हे इंग्रजी भाषेतील स्वर येतात आणि स्वरांचे उच्चार येतात तेव्हा त्याच्या पुढे ॲनचा उपयोग केला जातो. ज्यावेळी शब्दांची सुरुवात स्वरांच्या उच्चाराने होते त्यावेळी त्या स्वरोच्चारित नामापूर्वी नेहमी ॲन हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहू.
अँट. अँट. विद्यार्थी मित्रांनो, अँट म्हणजे इथे सुरुवात जी आहे शब्दाची ते ए न झाली, म्हणजेच काय आहे, ए हे व्होवेल्स आहे. ए ई आय ओ यू हे काय आहेत, स्वर आहेत, म्हणजे व्होवेल्स आहेत. तर इथे आपल्याला अँडचा उपयोग करायचा आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शब्दांची सुरुवात ए ई आय ओ यू ह्या व्होवेल्स न होते तिथे आपल्याला यांचा उपयोग करायचा आहे. आता पहा, ओल्ड मॅन. ओल्ड मॅन. तर याच्या पूर्वी सुद्धा आपल्याला इथे अँड लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अँडचा उपयोग कसा करायचा ते पाहिले. आता आपण यूज ऑफ द पाहू. यूज ऑफ द पाहू म्हणजेच द या आर्टिकलचा उपयोग कुठे आणि कसा करायचा ते समजून घेऊ. द. तर विद्यार्थी मित्रांनो, द चा जे आर्टिकल आहे त्याचा उपयोग करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की माहिती असलेली वस्तू किंवा व्यक्तीच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, आय मीट अ मॅन. आय मीट अ मॅन. आय मीट अ मॅन. द मॅन वाज ब्लाइंड. द मॅन वाज ब्लाइंड म्हणजेच माहित असलेली वस्तू, म्हणजे इथे आपल्याला काय माहिती आहे, त्या माणसाविषयी माहिती आहे आणि तो माणूस कसा आहे, ब्लाइंड आहे, म्हणजे द मॅन इज ब्लाइंड, म्हणून आपण इथं दचा उपयोग केला. दुसरा नियम काय आहे दचा यूज करताना, तर सर्व जातीवाचक नामांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, एक्झाम्पल, आपण इथे एक्झाम्पल पाहू. काऊ इज अ युजफुल ॲनिमल. आता हे काऊ जे आहे हे सर्व इथं एका याचा प्राण्यांचं काय, इथं काऊ म्हणजे सर्व गायांचं प्रतिनिधित्व करत आहे, त्याच्यामुळे इथं काय यूज केला जाईल, द यूज केला जाईल. काय यूज केला जाईल, द हे आर्टिकल यूज केला जाईल. तिसरा नियम काय सांगतो आपल्याला दचा यूज, नद्या, समुद्र, बेटे व वर्णनात्मक प्रदेश यांच्या पूर्वी सुद्धा द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, द इंडस. द इंडस. द हिमालया. द हिमालया.